जब ईमान पे बात आए तो अपने आप के खिलाफ बोलो। जब ईमान पे बात आए तो अपने आप के खिलाफ बोलो, और जब देश पे बात आए तो अपने बाप के खिलाफ बोलो। सर्वांना जय भीम, जय लहूजी, जय अण्णाभाऊ व बहुजन समाजातील तमाम महापुरुषांना वंदन। भावंडांनो, आजच्या या व्हिडिओ निर्मितीचा उद्देश हा आहे की महाराष्ट्रामध्ये आरक्षण उपवर्गीकरण या विषयाच्या संबंधाने दोन्ही समाजाकडून, मातंग समाज आणि बौद्ध समाज दोघांकडूनही वाद आणि प्रतिवाद चालू आहेत। आणि या वाद आणि प्रतिवादामध्ये जी मातंग नेतृत्व निष्ठेनं काम करतं, आंबेडकरी चळवळीमध्ये काम करतं, त्यांच्या निष्ठेवर सुद्धा बोट उठवण्याचं काम चालू आहे। आणि ते योग्य की अयोग्य हे ठरवणं किंवा त्यावर भाष्य करणं या व्हिडिओचा उद्देश आहे। कदम कदम पर झमेला दिखाई देता है, कदम कदम पर झमेला दिखाई देता है, मनु की सोच का मेला दिखाई देता है। कदम कदम पर झमेला दिखाई देता है, मनु की सोच का मेला दिखाई देता है। हरामजादों के आगे भी लोग, हरामजादों के पीछे भी लोग, और शरीफ आदमी बस अकेला दिखाई देता है, शरीफ आदमी बस अकेला दिखाई देता है। महाराष्ट्रामधली सद्यस्थिती ही अशी झालेली आहे। सध्या बौद्ध समाजाकडनं आरक्षण उपवर्गीकरणाचं जी लोक नेतृत्व करत आहेत ती सर्व मंडळी ही संघप्रणित आहे। RSSच्या जसं RSSमध्ये काम करतात असा एक आरोप त्यांच्यावरती लावला जात आहे। परंतु हे सर्व योग्य आहे का? तर तसं अजिबात नाही। आणि हे सुद्धा सत्य नाही की सगळीच आरक्षण उपवर्गीकरणाचं नेतृत्व करणारे मातंग नेतृत्व सगळेच हे संघप्रणित नाहीत असं सुद्धा नाही। पण जी लोक प्रामाणिकपणे निष्ठेनं आंबेडकरवादाचीच मांडणी करत करत उपवर्गीकरणावरची लढाई लढत आहेत त्यांच्यावर भाष्य करणं या व्हिडिओचा उद्देश आहे। त्यातील ठराविक 3-4 नावं मला घ्यावीच लागतील। आदरणीय लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामचंद्र भरांडे, डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आदरणीय सुकुमार कांबळे सर, तसेच अजिंक्य भैया चांदणे आणि अनेक लोक ही जी महाराष्ट्रामध्ये फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, बुद्ध या सगळ्या विचारसरणीला वाढीस लागली पाहिजे याच्यावर अत्यंत निष्ठेनं काम करतात, त्यांच्यावर सुद्धा आज निष्ठेचं बोट उचललं जातं, हे मात्र योग्य नाही। प्राध्यापक सुकुमार कांबळे 1986ला बौद्ध धर्म स्वीकारतात आणि या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार वाढीस लागला पाहिजे यासाठी काम करतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। दुसरं नेतृत्व लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामचंद्र भरांडे, हे जवळपास 25 वर्षापासून आरक्षण उपवर्गीकरणाच्या लढाईचं अत्यंत जोमानं नेतृत्व करतात। त्यामुळे आरक्षण उपवर्गीकरणाच्या लढाईचं नेतृत्व त्यांनी आकस्मिक हाती घेतलेलं आहे असं अजिबात नाही। आणि अजिंक्य भैया चांदणे यांनी अनेक विचारमंचावरून महाराष्ट्रभरामध्ये फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारधारेची मांडणी करण्याचं काम केलेलं आहे। आणि म्हणून जर आमचेच बांधव म्हणणारी लोक याही माणसांवर निष्ठेचं जर बोट उचलत असतील आणि यांनाही संघप्रणित नेतृत्व करत आहेत असं जर म्हणत असतील तर हे सगळे आरोप अत्यंत खोटे आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। 2019ला जेव्हा वंचित बहुजन आघाडी अत्यंत जोमाने उसळी मारून उभा राहिला, त्यामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीमागे ही सगळी मंडळी उभी राहिली।
प्राध्यापक सुकुमार कांबळे यांनी DPI हा आपला पक्ष DPI पक्षांची आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत युती केलेली होती. तसेच प्राध्यापक रामचंद्र भरांडे यांनीसुद्धा 2019मध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीमागे उभं राहून वंचित बहुजन आघाडीला अत्यंत जोमानं प्रतिसाद दिला आणि त्यांच्याच वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर देगलूर या मतदारसंघामधून निवडणूक लढविलेली आहे. हे आपल्याला विसरता येणार नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून सरसकट महाराष्ट्रामध्ये हे जे भाष्य केलं जात आहे की मातंग समाजाचं आरक्षण उपवर्गीकरणाला जे नेतृत्व उपवर्गीकरणाचं नेतृत्व करतं आहे ते नेतृत्व संघप्रणित आहे, RSSच्या इशाऱ्यानं काम करतं, हे सगळे आरोप अत्यंत खोटे ठरतात. हो, आम्ही मान्य करतो की आमच्यातली काही मंडळी निश्चितच RSSची भाषा बोलते, ती मात्र आमच्या जवळची नाही, हे मात्र आम्ही अत्यंत ठणकावून सांगतो. आणि म्हणून जी लोक निष्ठेनं प्रामाणिकपणे काम करत आहेत त्यांच्यावर निश्चितपणानं बोललं पाहिजे. म्हणून या व्हिडिओची निर्मिती आहे की प्राध्यापक रामचंद्र भरांडे, प्राध्यापक सुकुमार कांबळे आणि अजिंक्य भैया चांदणे ही जी मंडळी अत्यंत निष्ठेनं ज्या मांगवाड्यामध्ये जय भीम नाही त्या मांगवाड्यामध्ये जय भीम पेरण्याचं काम करत आहेत. जिथे जय भीम नाही तिथे जय भीम पेरण्याची प्रयोगशाळा ते त्यांचं काम समजतात. म्हणून या लोकांवर अन्याय होऊ नये, ही लोक अत्यंत निष्ठेनं फुले शाहू आंबेडकरवादाचंच काम करतात. म्हणून आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की RSSच्या नादी लागून ही सगळी मंडळी आरक्षण उपवर्गीकरणाचं नेतृत्व करत आहेत, हा आरोप अत्यंत खोटा ठरतो. हो, ती सगळी मंडळी आरक्षण उपवर्गीकरणाला समर्थन जरी करत असली तरी ते त्यांचे वैयक्तिक विषय आहेत. म्हणून महाराष्ट्रातल्या बौद्ध बांधवांनी सरसकट त्यांच्या निष्ठेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करून ही मंडळी RSSचं काम करत आहेत असा आरोप करणं यातमध्ये काही तथ्य ठरत नाही. यावर आपल्याला अत्यंत गांभीर्याने विचार करावा लागेल आणि दोन्ही समाजाचं सौहार्द टिकून ठेवण्यासाठी जी लोक आंबेडकरवादाची मांडणी करत आहेत ती सगळी आपली बांधव आहेत असा एक सूर आता आपल्याला निर्माण करावा लागणार आहे की पेटतो दिवा वात पाहिजे, पेटतो दिवा वात पाहिजे, पेटतो दिवा वात पाहिजे, होतो बदल सात पाहिजे, जमतात लोक वळतात मुठी, जमतात लोक वळतात मुठी, तशी नेमकी बात पाहिजे. अन मेलो जरी मी एकटाच मित्रा, मेलो जरी मी एकटाच मित्रा, ठिणगी तुझ्याही उरात पाहिजे, ठिणगी तुझ्याही उरात पाहिजे. मातंग समाजातील युवकांना माझं हे सांगणं आहे की भावंडांनो, जी लोक मनुवादी व्यवस्था वाढीस लावत आहेत त्यांच्या मागे आपल्याला अजिबात जायचं नाही. आपल्याला बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांनी जो सांस्कृतिक वसा आपल्याला देऊन ठेवलेला आहे त्याच मार्गाने आपल्याला मार्गक्रमण करत अण्णाभाऊ साठेने जो सांगितलेला आहे की जग बदल घालून घाव, सांगून गेले मला भीमराव, याच मार्गाने आपल्याला मार्गक्रमण करायचं आहे. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि जी बौद्ध बांधव अत्यंत चुकीच्या पद्धतीनं मातंग समाजाच्या नेतृत्वावर आरोप आणि प्रत्यारोप करत आहेत त्यांनासुद्धा हात जोडून विनंती आहे की आपण थोडा गांभीर्याने विचार केला पाहिजे. आपण एका वाटेने जाणारी वाट सुरू आहोत, तेव्हा आपला मार्ग आणि आपलं ध्येय एकच आहे हे एवढं आपण लक्षात घेऊन एकमेकांच्या प्रती कुठलेही आरोप प्रत्यारोप न करता आपण बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराला समर्पित काम करूयात एवढीच आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जय भीम, जय अण्णाभाऊ, जय संविधान.